मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका सुनील बानखेले आणि प्रभाग 10 चे नगरसेवक पदाचे उमेदवार सुहास बानखेले यांनी आज मंचर परिसरातील प्रभाग 10 मध्ये जोरदार प्रचार दौरा केला। या प्रचार दौऱ्यात दोघांनीही मतदारांच्या घरी जाऊन गाठी भेटी घेतल्या। मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यांच्या प्रचाराला बळ मिळाले आहे। प्रचारादरम्यान नागरिकांनी सांगितले की या ठिकाणी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिका सुनील बानखेले यांनी नागरिकांना आश्वासन दिले की निवडून आल्यानंतर उर्वरित विकास कामेही त्वरित मार्गी लावली जातील। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिका सुनील बानखेले आणि प्रभाग 10 चे उमेदवार सुहास बानखेले यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे। दोघांनीही प्रचारादरम्यान सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि कामावर असलेल्या विश्वासाच्या बळावर दोघांनीही निवडणुकीत विजयाची खात्री व्यक्त केली आहे। नमस्कार, मी सुहास कोंडीभाऊ बानखेले प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवकाच्या पदासाठी या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून उभा राहिलेलो आहे आणि माझ्याबरोबर आपल्या मंचर शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिकाताई सुनील बानखेले या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत। आज तसं पाहिलं तर मंचर शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील आणि भोसरीचे दमदार आमदार आदरणीय महेशदादा लांडगे या महायुतीच्या वतीनं आज आम्ही ही इलेक्शन या ठिकाणी लढत आहोत। आणि तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष आपण या मंचर शहराला पाहत आहात। एक गाव खेड्यातून शहरामध्ये रूपांतर होत असताना, या गावाचं गावपण जपत असताना आज शहरीकरणाकडे जी वाटचाल चालू आहे त्यासाठी आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि आदरणीय दादा यांनी जवळपास 135 कोटीचा निधी या मंचर शहरासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिला। आजही आपण पाहतो की या वर्ष 2 वर्षामध्ये या ठिकाणी सार्वजनिक गटारांची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, स्ट्रीट लाईटची कामं असतील, जी मोठी मोठी कामं या शहरामध्ये आता आपण पाहतो। ऑडिटोरियम सेंटर असेल किंवा पत्राशेड, आपलं जे बाजारचं पत्राशेड बाजारतळ आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, ही मोठी मोठी कामं आज आपण या शहरामध्ये पाहत आहोत। तर आता इथून पुढच्या काळात देखील आम्ही मग सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन, सर्व समाज बंधूंना आपल्या बरोबर हाताला हात देऊन या ठिकाणी ही इलेक्शन बरोबर घेऊन चाललेलो आहोत। आणि मला खात्री आहे की आमच्या मंचर शहरातील ज्या विकासासाठी ज्या आता अजून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही करण्यासाठी तत्पर आहोत। मग आता आपण पाहतो की ओढ्याच्या बाजूला आता जे काम चालू आहे, मग त्याच्यामध्ये भिंतीचं काम चालू आहे, त्याच्या बाजूला आपल्याला जे गटाराची व्यवस्थापनासाठी STP प्लॅन्टची जी व्यवस्था करायची आहे त्या सुद्धा मूलभूत प्रश्न आहेत। पाण्याचं सुद्धा साहेबांनी आता आपल्याला परवाच सभेच्या ठिकाणी सांगितलं, जवळपास 135 कोटीची योजना ही डायरेक्ट हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंबे या ठिकाणावरून या मंचर शहराला सायपनद्वारे पाणी आपण या ठिकाणी आणणार आहोत। म्हणजे या मंचर शहरातील नागरिकांचा भविष्याचा 50 ते 100 वर्षाचा प्रश्न या ठिकाणी आपण तो मिटवणार आहोत। आणि कधी पण ही मंचरची जनता विकासाभिमुख नेतृत्वाच्या पाठीमागे आपल्याला उभी राहिलेली दिसली। आदरणीय स्वर्गीय किसनरावजी अण्णा बानखेले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज ही सर्व जनता या ठिकाणी काम करत आहे। तसं पाहिलं तर भविष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी तत्पर आहोत। मग आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय मोनिकाताई आहेत आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी सगळ्या गोष्टींना तत्पर आहोत। ज्या ज्या समस्या आहेत त्या तिथं सोडवण्याचा प्रयत्न करू। आता तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रामुख्याने समस्या ही आमचे जे गाळाधारक होते ओढ्याच्या लगत, त्या गाळाधारकांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा येत्या काळात आम्ही तो अतिशय सामंजस्याने तो मिटवणार आहोत। त्याचबरोबरीने जे विस्थापित झालेले आमचे गोडेगाव रोडचे बंधू भगिनी असतील त्यांचा सुद्धा तो प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मिटवणार आहोत। आणि आता पाहतो आपण गार्डनचं काम देखील तिथं मोठ्या दिमाखात चालू आहे। म्हणजे या मंचर शहरात नाना पार्क असेल, गार्डनची कामं असतील, जी काही सुशोभीकरणाची कामं असतील
ती या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार करून घेण्याचा प्रयत्न आणि भ्रष्टाचार मुक्त काम करण्याचा प्रयत्न हा आमचा सर्व मंचरकरांचा असेल। आमची सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण येणाऱ्या 2 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून या आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्या। धन्यवाद।